न्ही हो पळय विशय आसा सेक्शुअल हॅरासमेंट अगेन्स्ट विमन इन वर्किंग प्लेस जर्नलिस्ट ऑर्गनायझेशनाचे हो गंभीर विशय आसा आमच्या कोतान आनी काही हे विशयांतल्यो केसीस आमच्या खुद्द काही पत्रकारां कडेन त्यो आयिल्ल्यो आसा पण अजून पर्यंत प्रत्यक्ष कंप्लेन हे विशयाचेर जाल्ले नाशिल्ल्यान आमी गुजाक सांगलां की तांणी हे विशयाचे प्रोएक्टीव जावचे आनी ह्यो कंप्लेन्स हाका एप्रोच जावचे की बेस्ड ऑन काही मेंबरांनी तांकां पळय ते हाडून दितले मटेरियल ह्या विशयाचे तांचे कडेन अवेलेबल आहा ते तशेंच सोशल मिडियाक कांय चलयांनी नांवां घेनासतना कॉमेंट्स घाल्ले आहा तांचो आदारूय घेवन ह्यो कंप्लेनी रेडी करच्यो आनी त्यो गुजान घेवच्यो गुजाचे अध्यक्ष आमचो सद्गुरू पाटील हांचे चेअरमॅनशिपी सकयल एक खासा कमिटी करतले आनी ती कमिटी हे ह्यो ज्यो कंप्लेनी येता त्यो घेवन सरकाराची एक कमिटी आसता दर सरकाराची तशी गोंय सरकाराची जी कमिटी आसा बायलांचेर वर्क प्लेसीचेर जो अत्याचार जाता ताजे आड कागाळ घेवपाक ते कमिटीक सुपूर्द करून चवकशी करून हे विशयाचो कितें तो विल्हेवाट लायतली आनी म्हाका दिसता की गुजान इतले गंभीरपणान हो विशय घेतला पळय तो खूब बरी गोष्ट आसा आनी ते आमच्या ज्यो बायलो मनीस हातूंनी काम करतात मिडिया मदीं काम करतात तांचे दृश्टीन ही आश्वासक गोष्ट आसा. Basically, we have taken serious cognizance of the reports circulating in various social media forums and also WhatsApp chat groups of serious cases of sexual harassment at workplace in our fraternity. Before this issue blows up in our face, Guj has decided to take a proactive stand and form a committee by which they will create a platform to give victims of sexual harassment at workplace some confidence to come up and file complaints and get them investigated in a proper manner so that whatever crime that has happened, whatever criminality has already happened is brought to justice and a full stop is put to this very dangerous trend that has come up in our profession. आज जी गुजाची जनरल बॉडी एक खास अशा वेगळ्या संवेदनशील विशयाक लागून एक घेतिल्ली. हालींच्या काळात पत्रकारितेच्या माध्यमाचो गैरवापर करून सेक्शुअल हॅरेसमेंट चलयांचेर बायलांचेर जाता अशे तरेची एक वार्ता आनी चर्चा सगळे कडेन चालू आसा. म्हणटकीर ह्या चर्चेक लागून आमच्या सारकिल्ल्या पत्रकारांच्या जे लोक ह्या वेवसायान आसात तांची बदनामी जाता आनी पत्रकारिता हें तशें साधन जें समाज निवळ करपाचें साधन आनी अशा पत्रकारांचेरूच जर अशे तरेचे विरोधान जर अशी चर्चा आनी लोक उलोवपाक लागले जाल्यार हाजे परिणाम वायट जातले. ताका लागून आमकां ह्या प्रकरणांतल्यान सुलाखून भायर येवपाचें आसा म्हणून हाजेर कितेंय तरी चवकशी करची आनी हातूंत सत्य जें कितें असत्य आसा तें सगळें भायर येवचें ह्या हेतून ही बसका घेतिल्ली. गुजान एक जनरल बॉडी मिटींग आपयल्ली एक सेन्सिटीव विशयाचेर चर्चा करपा खातीर. अशी फाटली कांय दिसाच्यान अशें आयकूंक येता की एक कोण तरी जर्नलिस्ट सेक्शुअल हॅरेसमेंटान सापडला म्हणून आनी खूब मोठी चर्चा चल्ला ताजेर. सो ताका लागून एकूण पत्रकार जे आमी आसात तांचे विशयी लोक संशयान पळोवपाक लागल्यात आनी पत्रकारांचें काम म्हणल्यार कितें की समाज निवळ करपाचें समाजांत ज्यो वायट प्रवृत्ती आसात ताजेर बरोवप आनीक समाजा मुखार त्यो हाडप. पूण स्वता पत्रकारच जर असले हातून जर हे जावपाक लागले अडकोवपाक लागले जाल्यार ती शर्मेची गजाल. सो हेका खंय तरी हें सगळें थांबचें हाका खंय तरी एक ब्रेक लागचो ह्या खातीर आमी आज गुजाचे जे सगळे जे आमचे जे मेंबर आसात आमी येवन हांगा चर्चा घडोवन हाडली. आज गोवा श्रमिक पत्रकार संघटनेची आमसभा झाली आणि त्या आमसभेत वर्तमानपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी महिला ज्या काम करतात त्यांना असुरक्षित वाटू नये, लैंगिकदृष्ट्या त्यांच्यावर कोणी अत्याचार करू नये किंवा त्यांना त्रास देऊ नये या हेतूने चर्चा झाली आणि त्यासाठी एक समिती काढावी असा निर्णय झाला आमसभेचा. आणि त्या समितीकडे तक्रारी आल्यानंतर समितीने त्या
तक्रारी काढून सरकारकडे चौकशीसाठी द्याव्या अशा प्रकारचा ठराव सर्वानुमते झालेला आहे. पत्रकार म्हणून आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या वाईट गोष्टीवरती, समाजातील विकृतीवरती प्रकाश टाकत असतो आमच्या लेखनातून, पत्रकारितेतून. महिला संरक्षण, महिला लैंगिक अत्याचार या गोष्टींचा जी वाढ होत आहे अलीकडे, त्या गोष्टींची गंभीर दखल पत्रकार म्हणून घेण्याची जबाबदारी आमचीच आहे. पण एक पत्रकार म्हणून काम करताना पत्रकारिता क्षेत्रातही अशा गोष्टी अलीकडे वाढीस चालल्या आहेत. एक तेजपाल प्रकरण जे घडलं, त्या तेजपाल प्रकरणातनं या गोष्टीला अधिक जास्त प्रसिद्धी मिळाली. वुमन सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हा जो कायदा आहे, या कायद्याच्या संदर्भात त्याची अंमलबजावणी राज्यातल्या वेगवेगळ्या मीडिया ऑर्गनायझेशनमध्ये व्हावी यासाठी आजची ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग होती. आणि या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक असा ठराव घेण्यात आला की सगळ्या मीडिया ऑर्गनायझेशननी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसच्या संदर्भात कायदेशीर जी कमिटी आहे ती कमिटी स्थापन करावी आणि महिला पत्रकारांना संरक्षण द्यावं. आज जी चर्चा जाली ती पत्रकारांच्या मदीं, पत्रकाराच्या ऑर्गनायझेशना भितर बायलांचे जी हॅरेसमेंट चल्ल्या ताजेर. पूण म्हाका दिसता की पत्रकाराचें काम आसता खंय तरी सोसायटीक मार्गदर्शन करपाचें. त्या दृश्टींतल्यान पत्रकारांनी ही स्टेप घेतिल्ली खूब बरी आसा. आनी हांगा फक्त मिडिया ऑर्गनायझेशना भितरच न्ही, खंयच्याय कसल्याय ऑर्गनायझेशना भितर जंय बायलां काम करतात, ती ऑर्गनायज्ड आसूं अनऑर्गनायज्ड आसूं, त्या सगळ्या सेक्टरां मदीं बायलांचे अशे तरेचे कोणी जर ओनर वा ताचो बॉस वा ताचो सुपिरियर वा ताचो कलीग जर अशे तरेची सेक्शुअल हॅरेसमेंट करता जायत जाल्यार ताका आयज कायद्यान क्षमा ना. आनी ताजे खातीर प्रत्येकान आपापल्या ऑर्गनायझेशना भितर चलयांची बायलांच्यो अशे तरेच्यो संस्था थंय कमिटी तयार करून, थंय तातूंत भितर एक भायलो लॉयरी बी आसता वा भायलो कोणी NGOचो मनीस आसता, अशांक घेवन तें करप कमिटी गरजेची आसता. आनी तें ऑर्गनायझेशनान केलें ना जाल्यार ताका 50,000 रुपयांची फायन पसून आसता. ही गजाल आज आमी पत्रकार हातूंतल्यान सगळ्या लोकांक सांगपाक सोदतात की अशा सगळ्या ऑर्गनायझेशना मदीं हें जावं दी, जातूंतल्यान खंयच्याय बायलेक खंयूय वचून काम करतना कसलीच कटकट येवची ना आनी सगळे तरेचें संरक्षण मेळटलें. आयज जी आमची गुजाची हांगा स्पेशल जनरल बॉडी मिटींग जाली, तितून आमी एक रेझोल्युशन घेतलां, व्हेरी स्ट्रिक्ट रेझोल्युशन की सगळी जी गोंयान मिडिया हाऊजीस आसा भितर एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी जावची. आणि ती इंटरनल कंप्लेंट्स कमिटी वील गिव अ कॉन्फिडन्स जी सेक्शुअल हॅरेसमेंटाची विक्टिम्स जी आसा, की अशें न्हू की हांगा भायरूच जाता, गोंयानू खूब चल्लां हांगा. सो त्या पाठबळयेचेर एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी हांगा फॉर्म केल्ली आसा. आनी थ्रू गुज, आनी गुज वील डू अ प्रॉपर फॉलो अप ऑन दीस. आनी जर करना जाल्यार गुज वील specifically give them time frame to form committees, and subsequently this will give confidence to the victims to bring out the wrongdoings in the society and the journalism field as a whole. हांव आतिश नायक, जनरल सेक्रेटरी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट. आयज आमची स्पेशल जनरल बॉडी मिटींग जाली. सद्या जे सेक्शुअल हॅरेसमेंट केस जी सगळ्या मिडिया फ्रेटर्निटीन चल्ल्या, त्या हेजेर आमी ही स्पेशल जनरल बॉडी मिटींग आपयल्ली. रेझोल्युशन जालें, सगळ्या मेंबरांनी एनमसली डिसायड केलें की सेक्शुअल हॅरेसमेंटाक खंयच्याच आमच्या मेंबराक किंवा जर्नलिस्टाक बळी पडोवंक दिवचें ना. गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट स्ट्रॉंगली आमी तेच्या वांगडा रावतले. खंयच्याय इलेक्ट्रॉनीक मिडियान आसूं, गोवा म्हणजे प्रेस मिडिया आसूं, मॅगझिनां आसूं, न्यूज मॅगझिनां आसूं, आमी तांकां सपोर्ट करतले. विक्टिमान फुडें येवचें, कोण तरी कंप्लेंट आमचे कडेन करचो, किंवा नॉट ओन्ली सेक्शुअल हॅरेसमेंट, बाकीचे खंयच्याय हितून जर तर कितें तेंचेर अत्याचार जाता, जशें इलेक्ट्रॉनीक मिडियांक काडटा तेंचे कडेन कांय हें ना जाल्यार ह्या हेजेर सुद्दां आमी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट हेच्या फुडें दखल घेतलो. तांकां नोटिसीस धाडटल्यो. ऑलरेडी आमी सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी फॉर्म करा अशी न्यूज पेपरां मिडिया ऑर्गनायझेशनांक सगळ्यांक धाडलेली आसा. थोड्यांनी फॉर्म केल्ली आसा, थोड्यांनी फॉर्म करची आसा. अपेक्षा आसा सगळे जाण फॉर्म ही कमिटी फॉर्म करतले आनी बरें करतले.